उद्धव ठाकरे विधान परिषद लढणार असतील तर आनंदच आहे अशी काँग्रेसची भूमिका आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट सुद्धा घेतली। मात्र आता विधान परिषद घ्या पण आगामी राज्यसभेबद्दल सुद्धा चर्चा करा अशी भूमिका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडलेली आहे। पाहूयात। काँग्रेस पक्षाने जी घेतलेली जी भूमिका होती ही भूमिका आपल्या सर्वांच्या समोर आहे की राज्यसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून आम्ही सांगत आलो राज्यसभेची निवडणूक संपन्न झाली आहे त्यावेळेस काँग्रेस लढू शकले नाही ही वस्तुस्थिती आहे। मात्र उद्धवजी जे आहेत हा महाविकास आघाडीचा चेहरा आहे आणि ते विधान परिषदेमध्ये जर जात असतील तर निश्चित आनंद होईल। मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतरची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची ही प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचा चेहरा आहेत, ते विधान परिषदेवर जात असतील तर आनंदच आहे असं सपकाळ यांनी मातोश्रीवरून बाहेर पडताच सांगितलं। मात्र विधान परिषद घ्या आणि राज्यसभा द्या अशी काँग्रेसची भूमिका आहे का असा प्रश्न आता पडतोय, कारण काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी जाहीरपणे तशी भूमिका मांडली आहे। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार असतील तर आनंदच आहे, पण येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीबाबतही चर्चा झाली पाहिजे असं वडेट्टीवारांनी म्हटलं। इतकंच नाही तर उद्धव ठाकरे लढणार नसतील तर ती जागा काँग्रेसला सोडावी अशी मागणीही वडेट्टीवारांनी केली। मात्र याबाबत आम्ही हर्षवर्धन सपकाळ, मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींशी संवाद साधू असं म्हणत खासदार संजय राऊतांनी वडेट्टीवारांना टोला लगावला। उद्धव ठाकरे लढत असतील तर आमचं काही म्हणणं नाही, पण त्याबरोबरच पुढची राज्यसभा येणार आहे त्यावरही चर्चा झाली पाहिजे आणि उद्धव साहेब लढत असतील तर आम्ही समर्थनच करू, पण ते लढत नसतील तर ती जागा मात्र कोणाला सुटली पाहिजे, ती काँग्रेसला सुटावी अशी आमची मागणी आहे आणि ती भूमिका आमची आहे। आज प्रदेशाध्यक्षाची माझी चर्चा झाली, ते उद्धवजींना भेटून आले। उद्धवजी लढत असतील तर काही विषय नाही, पण पुढची सुद्धा, कारण राज्यसभा पहिली घेतली, आमच्या लोकशाही आघाडीमध्ये समन्वय राहावा या दृष्टीनं पुढची चर्चा होऊन हे निर्णय होणे अपेक्षित आहे। आम्ही ती चर्चा करतोय। आम्ही काँग्रेस पक्षाध्यक्षाची चर्चा केली आहे। त्यांचं म्हणणं बरोबर आहे वडेट्टीवार यांचं, ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात, पण काल प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मातोश्रीवर आले। या संदर्भात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेबांशी चर्चा सुरू आहे, त्यांची सुद्धा एक विनंती आहे त्या संदर्भात। त्याच्यामुळे जिथे बोलायचं आहे तिथे आम्ही बोलतो आहोत। इच्छुका असू नये, राजकारणामध्ये राजकीय कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त करणं हा काय गुन्हा आहे का? नाही ना। जर बारामती पोटनिवडणुकीमध्ये अपक्ष लढतात आणि निवडणूक होते तर हे तर विधान परिषद आहे। विधान परिषद तुम्ही घेतली तर पुढची राज्यसभा ही आम्हाला असावी असं वडेट्टीवारांनी काल ट्विट केलं। आम्ही या संदर्भात राहुल गांधी, खरगे साहेब, सोनिया गांधी यांच्याशी उद्धव ठाकरे साहेबांचा उत्तम संवाद आहे। मातोश्रीवर जाऊन हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या भेटीची इनसाइड स्टोरी भाजपनं सांगितली आहे। विधान परिषद देऊन राज्यसभा घेण्याची अट काँग्रेसनं ठाकरेंना घातली असा दावा भाजपनं केलाय। हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जाऊन सांगितलं की आता विधान परिषद जर का तुम्हाला हवी असेल तर फक्त विधान परिषदेचं बोलून चालणार नाही, येणाऱ्या राज्यसभेचा निर्णय देखील आत्ताच घ्या। विधान परिषद जर का तुम्हाला हवी असेल तर येणारी राज्यसभा काँग्रेसला द्यावी लागेल अशा पद्धतीचं ठणकावून काँग्रेसनं मातोश्रीवर जाऊन सांगितलंय। त्यामुळं आत्ताची विधान परिषद उद्धवजी ठाकरे यांना दिली तर येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत यांची राज्यसभा रिकामी होईल, त्या ठिकाणी काँग्रेसनं दावा केलाय। दरम्यान महाविकास आघाडीचं नेतृत्व म्हणून उद्धव ठाकरेंनी विधिमंडळात जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आम्ही त्यांना तशी विनंती केली आहे असं संजय राऊतांनी सांगितलं। तर याबाबत आमचा पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असं म्हणत नाना पटोले यांनी सावध भूमिका घेतली आहे। उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही सगळ्यांनी विनंती केलेली आहे। महाविकास आघाडीच्या प्रमुख घटक पक्षांनी नेत्यांनी विनंती केलेली आहे की तुम्ही विधिमंडळात जाणं आणि महाविकास आघाडीचं नेतृत्व करणं का गरजेचं आहे हे आम्ही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता त्यांना त्यांचा निर्णय घेण्याची मुभा आहे। संघटनेचे आमच्या PCC असेल किंवा CLP असेल त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याप्रमाणे काही निर्णय झाले असतील त्याच्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे पक्ष जो निर्णय करेल त्याच्याबरोबर आम्ही आहोत।
विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेंचं नाव निश्चित झालं असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा त्यांना पाठिंबा असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नव्हते, परंतु पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह मित्र पक्षांनीही आग्रह केल्यानं उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्यासाठी तयार झालेत अशी सूत्रांची माहिती आहे. मात्र आता विधान परिषद घ्या आणि राज्यसभा द्या या काँग्रेसच्या भूमिकेनंतर काय घडामोडी घडतात याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.